जगप्रसिद्ध लेखक नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी त्यांच्या रोमिओ अँड ज्युलियट नाटकात ज्युलियटच्या तोंडी एक वाक्य घातलंय. व्हॉट इज इन नेम दॅट विच कॉल अ रोज बाय एनी अदर नेम वर्ड स्मॉल ॲज स्वीट. ज्युलियट असं रोमियोला सांगत आहे, नाव हे फक्त नाव असतं, त्याला काही अर्थ नसतो असं तिला म्हणायचं आहे. ते एका माणसावर असलेलं तिचं प्रेम व्यक्त करत आहे. हे प्रेम त्या माणसावर आहे, तो कोणत्या कुटुंबातून आला त्याच्या नावावर नाही. यावरूनच आपल्याला असं म्हणता येईल की शेक्सपियरला नावाचं महात्म्य कळालेलं नव्हतं. त्या काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर शेक्सपियरनं ज्युलियटच्या तोंडी वाक्य घालण्यापूर्वी 10 वेळा विचार केला असता. हा कल्पनाविलास मांडला तरी नावात काय आहे हे असते शेक्सपियरच्या त्या नाटकातल्या 2 व्यक्तींमधील प्रेमाच्या संदर्भानं आलेले विचार राजकारणात लागू होत नाही. नावात खूप काही असतं. हे वाक्य राजकारणात लागू होतं. विधानसभेच्या निवडणुकीत काही मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले 2 किंवा 3 उमेदवार रिंगणात उतरलेत. विधानसभा निवडणुकीत विजयाचं अंतर लोकसभेप्रमाणे मोठं नसतं. बहुतांश मतदारसंघातील उमेदवार 5 ते 10 हजार मतांच्या फरकानं विजयी होतात. या निवडणुकीतही काही मतदारसंघात एकाच नावाचे एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना धडकी भरली. सारख्याच नावांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा असे उमेदवार रिंगणात उतरवण्यामागचा हेतू असतो. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघामुळे हा मुद्दा आता प्रामुख्यानं चर्चेत आला. येथून शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गणेश धात्रक यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे. ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले. नांदगाव मतदारसंघात सुहास बाबूराव कांदे या नावानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालाय. समीर भुजबळ यांच्या बंडखोरीमुळे आधीच अडचणीत आलेले सुहास कांदे हे त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारामुळे हैराण झाले. गणेश धात्रक नावाच्या आणखी एकानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराची अडचण वाढली आहे. नांदगाव पाठोपाठ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातही सारख्याच नावाचे एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे महेश शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. अन्य 3 उमेदवार असे आहेत जे प्रमुख उमेदवारांशी नामसाधर्म्य राखतात. महेश सकाराम शिंदे, महेश किसन शिंदे आणि शशिकांत जगन्नाथ शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. करमाळा मतदारसंघातून आमदार संजय मामा शिंदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. संजय लिमराव शिंदे आणि संजय वामन शिंदे या दोघांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून अभिजित पाटील नावाच्या अन्य 4 जणांनी अपक्ष अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात नामसाधर्म्यावरून खळबळ माजली होती. भाजपकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार रिंगणात होत्या. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे होते. भगरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारा एक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात राहिला होता. भास्कर बाबू भगरे असं त्यांचं नाव. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक. अपक्ष भगरे यांच्या नावासमोर सर असं विशेषण लावण्यात आलं. या अपक्ष भगरे यांना तब्बल 1,03,732 मतं मिळाली. राष्ट्रवादीचे भास्कर भगरे 5,77,339 मतं मिळवत विजयी झाली. त्यांना 1,13,199 इतकं मताधिक्य विजयी मताधिक्य मिळालं. भारती पवार यांना 4,64,140 मतं मिळाली. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात कांद्याचा प्रश्न केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भगरे यांचं निभावून गेलं. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात 1999 आणि 2004च्या निवडणुकीतही उमेदवारांच्या सारख्याच नावांवरून मतदारांचा गोंधळ उडाला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेनं प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात तशाच नावाचे 2 उमेदवार दोनही निवडणुकांमध्ये उभे होते. 1999 मध्ये प्राध्यापक गायकवाड यांचा पराभव झाला. 2004 मध्ये ते विजयी झाले होते. 1999 मध्ये त्यांचा पराभव सारख्याच नावाच्या उमेदवारामुळे झाला असं म्हणता येणार नाही. मात्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कवठे महाकाळ मतदारसंघात कैलासवासी RR पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात उतरले.
त्यांच्याशी नामसाधर्म्य असणाऱ्या 3 उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत होती. तोपर्यंत अशा उमेदवारांची मनधरणी केली गेली होती. मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर चित्र महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.